नमस्ते विद्यार्थी मित्र हो. आज आपण भाषाभ्यास या भागातील पुढील भाग पाहणार आहोत. हा भाषाभ्यास म्हणजे काय याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, जेव्हा आपण भाषेचा अभ्यास करतो त्यावेळी अनेक शब्द त्या भाषेमध्ये येत असतात. काही शब्दाला उपसर्ग लागलेले असतात, काही शब्दाला प्रत्यय लागलेले असतात, काही शब्द हे पूर्णाभ्यस्त शब्द असतात, काही शब्द हे अंशाभ्यस्त असतात, तर काही शब्द हे अनुकरणवाचक शब्द असतात. आणि या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास म्हणजे भाषाभ्यास होय. आणि या संपूर्ण प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, जेव्हा आपण शब्द वाचतो, ऐकतो किंवा लिहितो तेव्हा त्या शब्दाला काय काय प्रत्यय लागलेले आहेत, काय काय उपसर्ग लागलेले आहेत हे सांगता येणे म्हणजे भाषेचा अभ्यास झाला असा त्याचा अर्थ होय. भाषा ही जी असते अनेक शब्दांनी बनलेली असते आणि अशी बनलेली भाषा तिच्या शब्दाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पहिला या ठिकाणी भाग जो आहे त्याला उपसर्ग घटित शब्द असे आपण म्हणतो. मग उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर या ठिकाणी व्याख्या लिहिलेली आहे. उपसर्ग घटित शब्द म्हणजे शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण आणि त्याच्या अगोदर म्हणजे पूर्वी जर एखादा उपसर्ग लागलेला असेल, एखादा शब्द त्याला जोडलेला असेल आणि त्यापासून नवीन शब्द जर तयार झालेला असेल तर त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. नेहमी लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण एखादा शब्द वाचतो त्यावेळी तो शब्द वाचल्यानंतर जर त्याच्या अगोदर जर एखादा उपसर्ग लागला असेल आणि त्यापासून नवीन शब्द तयार झाला असेल तर त्यास उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. अतिशय साधी सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिसते की शब्दाच्या पूर्वी किंवा अगोदर जर उपसर्ग लागला असेल तर त्यास उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ अवघड, भरधाव, अतिशय, उपसंपादक, बेडर, नापसंत. अतिशय साधी सोपी उदाहरणं या ठिकाणी मांडलेली आहेत की एखादा शब्द आणि त्याच्या अगोदर जर उपसर्ग लागला असेल तर त्यास उपसर्ग घटित शब्द म्हणायचे. म्हणजे काय, हा घड जो आहे तो अगोदरचा मूळ शब्द आहे, त्याला असा उपसर्ग लागलाय आणि त्याचा नवीन शब्द तयार झालाय, उपसर्ग घटित शब्द त्याला म्हणायचे. भरधाव, धाव हा मूळ शब्द आहे आणि त्याला भर हा शब्द उपसर्ग लागलाय, त्याचा भरधाव शब्द तयार झाला. अतिशय, शय हा पहिला शब्द आहे, त्याला अति हा उपसर्ग लागून अतिशय. उपसंपादक, संपादक हा मूळ शब्द आहे, त्याला उप हा उपसर्ग लागला आणि उपसंपादक हा नवीन शब्द तयार झाला. आणखी एखादं उदाहरण जर घेतलं तर प्राचार्य हा मूळ शब्द आहे, त्याला उप असा आपण जर उपसर्ग लागला तर उपप्राचार्य हा नवीन शब्द तयार झाला, त्याला उपसर्ग घटित शब्द असे आपण म्हणतो. बेडर, डर हा पहिला शब्द आहे, त्याला बे असा शब्द लागला आणि बेडर असा नवीन शब्द तयार झाला. बे हा उपसर्ग आहे आणि म्हणून त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. नापसंत, पसंत हा मूळ शब्द आहे, ना त्याला उपसर्ग लागला आणि म्हणून नापसंत हा उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की शब्दाच्या पूर्वी जे उपसर्ग लागतात आणि नवीन शब्द तयार होतात त्यास उपसर्ग घटित शब्द असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ प्राचार्य, त्याला उप हा उपसर्ग लागला, उपप्राचार्य. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक असे अनेक शब्द आपल्याला दिसतात आणि भाषा ही आपल्याला दिसते, म्हणून त्यास उपसर्ग घटित शब्द असे आपण म्हणतो. या ठिकाणी आपण उपसर्ग घटित शब्द पाहिले आहेत. दुसरा जो भाषा अभ्यासातील घटक आहे तो प्रत्यय घटित शब्द. या उपसर्ग घटितच्या कम्प्लिटली अपोजिट हा प्रत्यय घटित आहे. त्याची व्याख्या आपण या ठिकाणी दिलेली आहे.
शब्दाच्या पुढे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. म्हणजे शब्द आहे त्याच्या नंतर म्हणजे पुढे प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होणे त्यास आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणायचे. उपसर्ग म्हणजे अगोदर आणि प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या नंतर. हा फरक लक्षात घेतला तर दोन्ही आपल्याला उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द समजणे सोपे जाते आणि ही गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची आहे. उदाहरणार्थ दुकानदार. दुकान हा मूळ शब्द आहे, त्याला दार हा शब्द प्रत्यय लागला आणि म्हणून दुकानदार. आमदार, खासदार, गुलामगिरी. गिरी हा प्रत्यय लागला आणि म्हणून त्याचा नवीन शब्द झाला गुलामगिरी. खास हा पहिला शब्द आहे, त्याला दार शब्द लागला आणि नवीन शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणखी एक उदाहरण कामगार. काम हा पहिला शब्द आहे, गार हा त्याला प्रत्यय लागला आणि कामगार हा नवीन शब्द या ठिकाणी आपल्याला प्रत्यय घटित शब्द म्हणून इथं दिसून येतो. आणि अशा प्रकारे उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित या दोन जर घटकाची आपण माहिती घेतली तर उपसर्ग म्हणजे अगोदर प्रत्यय लागणे आणि प्रत्यय घटित म्हणजे नंतर प्रत्यय लागणे. आणि अशा प्रकारे आपण प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे दोन प्रकार या ठिकाणी पूर्ण केले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे भाषा अभ्यासातला तो आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे काय की पुनरावृत्तीने निर्माण होणारे शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द. तर पुनरावृत्ती म्हणजे काय, शब्दाची वाक्यात पुनरावृत्ती होते आणि या पुनरावृत्तीचे 3 या ठिकाणी प्रकार आपल्याला दिसतात. म्हणजे पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द असे भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि ते आपण आता पुढील क्रमाने पाहणार आहोत. पहिला जो भाग आहे अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय, काही वेळा शब्दाची पुनरावृत्ती न होता अक्षर बदलून येणे त्यास अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. जेव्हा आपण बोलतो, सहजपणे बोलतो किंवा आपण लिहितो त्यावेळी अंशाभ्यस्त शब्द हे आपल्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये येत असतात आणि त्यांना आपण अंशाभ्यस्त शब्द असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ आंबट, चिंबट. म्हणजे हा जो पहिला शब्द आहे आंबट, या ठिकाणी आंबटची परत पुनरावृत्ती झाली नाही तर चिंबट असा शब्द प्रयोग आपण सहजपणे त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे. भाजी, बिजी. भाजी हा पहिला शब्द आहे, बिजी हा दुसरा शब्द आहे, म्हणजे अक्षर बदलून आलेला आहे आणि म्हणून आंबट चिंबट असेल, भाजी बिजी असेल, गोडदोड असेल, माणूस बिनूस असेल, आमटी बिमटी असेल, असे अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला वापरता येतात. आणि असे जेव्हा पहिलं अक्षर त्या ठिकाणी परत तेच न येता दुसरे अक्षर बदलून येते त्यास आपण अंशाभ्यस्त शब्द असे आपण म्हणतो. आणि या ठिकाणी आंबट चिंबट, भाजी बिजी, गोड धोड असे काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढचा जो भाग आहे पूर्णाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय की एकच अक्षर पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होणे त्यास म्हणायचंय पूर्णाभ्यस्त शब्द. या ठिकाणी एकच जो शब्द आहे, एकच अक्षर आहे, त्याची परत पुनरावृत्ती होणे आणि तोच शब्द पुन्हा पुनरावृत्तीने एकत्र येणे त्यास म्हणायचे पूर्णाभ्यस्त शब्द. म्हणजे एकच शब्द आहे त्याची परत पुनरावृत्ती होणे त्यास म्हणतात पूर्णाभ्यस्त शब्द. उदाहरणार्थ लाल, लाल. लाल हा पहिला शब्द आहे, त्याची परत पुनरावृत्ती झाली लाल लाल म्हणजे त्याची जोड शब्द तयार होतो त्यास म्हणायचे पूर्णाभ्यस्त शब्द. तीळ, तीळ. तीळ हा पहिला शब्द आहे, त्याला परत तीळ हाच जोड शब्द लागला, तीळ तीळ शब्द या ठिकाणी दिसतो. हाल, हाल. पहिला हाल हा शब्द आहे, परत तोच पुनरावृत्तीने आला म्हणून त्यास म्हणायचे पूर्णाभ्यस्त शब्द. आणि अशा प्रकारे एकच शब्द परत तोच येणे आणि त्याचा जोड शब्द तयार होणे त्यास म्हणायचे पूर्णाभ्यस्त शब्द. आणि या ठिकाणी पूर्णाभ्यस्त आणि अंशाभ्यस्त यात थोडासा फरक दिसतो की अंशाभ्यस्त म्हणजे पहिलं अक्षर या ठिकाणी परत तेच न येता अक्षर बदलून येणे त्यास म्हणायचे अंशाभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त म्हणजे तेच अक्षर परत येणे आणि त्याचा जोड शब्द तयार होणे म्हणून त्यास म्हणायचे पूर्णाभ्यस्त शब्द. आता पुढचा जो भाग आहे त्यास म्हणायचे अनुकरणवाचक शब्द.
तर अनुकरणवाचक शब्द म्हणजे काय की ध्वनिवाचक शब्दाची या ठिकाणी आपल्याला जाणीव होते। तर ध्वनिवाचक शब्द म्हणजे काय की सहजपणे बोलताना आपण अशा अनेक ध्वनिवाचक शब्द बोलत असतो, त्याचा कानाला आपल्याला ध्वनीसारखा स्पर्श होतो, आपल्याला तो शब्द ध्वनीसारखा ऐकू येतो आणि म्हणून त्यास अनुकरणवाचक शब्द असे आपण म्हणायचं आहे। उदाहरणार्थ आहे करकर, पटपट, खटखट, रपरप, किरकिर, गडगड, वटवट असे अनेक शब्द जेव्हा आपण सहजपणे म्हटलं की किरकिर नको, किरकिर याचा अर्थ भांडण, तंटा, कलह, थोडासा आपल्या कानाला त्याचा स्पर्श होतो, त्याचा आपल्याला आवाज आल्यासारखं होतो। गडगड, समजा एखादा उंचावरुंद गड जसा खाली गडगडतो, त्याचा गडगडण्याचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतो आणि म्हणून त्यास ध्वनिवाचक किंवा अनुकरणवाचक शब्द असे आपण म्हणतो। किंवा वटवट किंवा खटखट किंवा पटपट या ठिकाणी किंवा करकर असे अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि अशा शब्दांना आपण अनुकरणवाचक शब्द असे आपण म्हणतो। अशा प्रकारे आज आपण भाषा अभ्यास हा भाग पूर्ण केला आहे। धन्यवाद।